सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। एका विपरीत परिस्थितीमध्ये आपण या नांदेड, जालना, लातूर, हिंगोली, परभणी या सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी पार पाडली। ज्या पक्षामध्ये कार्यकर्ते इमानदार असतात, पक्ष जिंकला पाहिजे ही भावना ठेवणारी कार्यकर्ते ज्या पक्षात असतात, तो पक्ष कधी हरत नाही। नेते येतील जातील, पण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे सगळ्यात मोठं शौर्य केलं, जी हिम्मत दाखवली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून सगळ्यांचं आभार व्यक्त करतो। आज आमच्या खासदारांचा जो सत्कार आहे, आज जो आमच्या खासदारांचा जो सत्कार आपण केलात, खरं तर सत्कार खासदारांचा झाला, पण सगळं श्रेय आपल्या सगळ्यांचं जातं। आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून तुमचाही मी मनापासून सत्कार आणि आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्याच्या संघटनात्मक आढाव्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालात। जसं आमच्या अमित भैयांनी म्हणाले की पहिले कधी एवढी गर्दी मी पाहिली नाही, पण खऱ्या अर्थानं अमित भैया हे नांदेडमध्ये विजयाची नांदी या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कार्यकर्त्यांनी आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। तर नांदेडची नांदी ही महाराष्ट्राच्या मंत्रालयावर काँग्रेसचा, महाराष्ट्राच्या विधान भवनावर काँग्रेसचा तिरंगा फडकवल्याशिवाय आता हे शांत बसणार नाही। ही गर्दीच नाही तर ही दर्दी व्यवस्था या ठिकाणी आपण आलेली आहात। या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे प्रभारी, आमचे सगळ्यांचे नेते रमेश चन्नीथला साहेब, त्याचप्रमाणे विधिमंडळाचे आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, मराठवाड्याचे सुपुत्र आणि ज्यांना विलासरावांचा आमच्या गुरूंचा वारसा लाभलेला आहे ते अमित देशमुख साहेब, आदरणीय माजी राज्य गृहमंत्री आणि विधान परिषदेचे काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळिंगे, आदरणीय आमच्या जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष BR काका कदम, त्याचप्रमाणे आमचे दुसरे अध्यक्ष हनुमंत पाटील माजी आमदार साहेब, त्याचप्रमाणे माजी महापौर आणि नांदेड शहराचे आमचे अध्यक्ष हाजी सत्तार साहेब,
आमचे विशेष करून मी ज्यांचं नाव घ्यायला राहिलो ते ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं ते राज्याचे माजी मंत्री आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय नसीम भाई, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशचे कुणालजी राऊत, आदरणीय आपल्या जिल्ह्याचे प्रभारी माजी मंत्री अनिल पटेल साहेब, सन्माननीय आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमच्या आमदार प्रज्ञाताई सातव, माधवराव पाटील जळगावकर आमदार साहेब, मगाशी अमित भैयांनी यांचा उल्लेख केला आणि तुम्ही सगळेजण हसलात. कोणाबद्दल हसलात? त्यांच्याबद्दलचा एक गैरसमज पसरवला जातोय. ते खऱ्या अर्थानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि 12 फरवरीला, कारण की आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला आणि आमच्या मराठवाड्याला स्वातंत्र्य केव्हा? 1 वर्षाच्या नंतर. मराठवाड्याला आरक्षण आदरणीय हमारे मराठवाड़ा को जो आज़ादी मिली है, देश को पूरे 15 अगस्त को मिली है, लेकिन हमारे मराठवाड़ा को जो आज़ादी मिली वो 1 साल के बाद मिली है, पहले नहीं मिली. लेकिन अभी ऐसी परिस्थिति हो गई कि हमें आज़ादी उस समय मिली थी, लेकिन सही आज़ादी नांदेड़ जिले को और मराठवाड़ा के एरिया में 12 फरवरी 2024 को मिली है. और कैसे कि डीपी सावंत साहब जैसे कई नेता हैं, आज भी डीपी जी तुमको अपना बहुत सारी सिस्टम को बदलना पड़ेगा. एकदम लड़ने की बात करो, पार्टी के साथ एकदम ताकत के साथ खड़ा हो जाओ, हम तुम्हारे साथ हैं. पर जो मानसिकता यहां पर बनी हुई है मैं उसको क्लियर करना चाहता हूं. कुछ लोग तो अभी सरकार का फायदा लेकर अभी सरकार के तिजोरी में पैसे नहीं है, अखर्चित रकम करके वो अब दिखा रहे कि लाडली बहना को दे देंगे राखी के तक. अब नगर विकास के लेटर लेके आ गए और वो लेटर के माध्यम से वो बोलते कि तुमको 50 करोड़ के काम देंगे, किसी को 100 करोड़ के काम देंगे. रे आंकड़ा कम नहीं बताता. तो कुछ लोगों को लगता है हमारे नांदेड़ शहर के महानगर पालिका के पार्षद लोग, महापौर, आमदारों को लगता है कि साला अपना एरिया का विकास हो जाएगा, तो उसके प्रलोभन में रात में कुछ लोग जाते हैं. अरे एक मिनट, रात में कुछ लोग जाते हैं. अरे बहन रुको रुको, रात में कुछ लोग जाते हैं. मैं आप लोगों को कहता हूं कि लड़ाई करना है तो सीधा सामने से, रात में हो, अंधेरे में हो, दिन में हो, वो दरवाजे में जाना ही नाही. डिसाइड कर लो जायचं का. तुम्ही जातात का सामान्य लोक? नेत्यांनी, कारण की सामान्य माणूसच नेते बनवतात. नेता डायरेक्ट बनतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी संविधान जो दिलेला आहे त्या संविधानामध्ये एक मत देण्याचा अधिकार आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. किती श्रीमंत माणूस असो, त्याला काही त्याच्या श्रीमंतीच्या आधारावर त्याला मत वाढवायचे काही अधिकार नाही, त्यालाही एक मत देण्याचा अधिकार आहे. आणि त्या मताच्या भरोशावर पहिले राजाच्या म्हणजे राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा. आता लोकांच्या मतानं आपण लोकशाहीमध्ये नेता तयार करतो, राजा नाही करत. आतापर्यंत नांदेडमध्ये राजा तयार करत होतो आपण. राजाचा एक शिपाई बाहेर उभा राहिला बिना केसाचा की तरी राजाजवळ जाता येत नव्हतं. आतापर्यंत तुम्ही राजा तयार करत होता, आता आपण नेता तयार करतो.
नेता म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा नेता, राजा नाही. जनता लोकांना नेता करते. आणि म्हणून आता डी.पी. सावंत तुमच्याबद्दलची जी काही भूमिका लोकांमध्ये आहे ती भूमिका मी तुमची इथं स्पष्ट करतोय की डी.पी. सावंत आता ही चूक करणार नाही, अजिबात त्याच्या दारातही जाणार नाही. आणि जी काही पदं असतील त्या संस्था खूप आहेत ना, ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्याही पदातून मुक्त होऊन जा तुम्ही, म्हणजे डाऊटच संपून जाते. ही जी काही इथं आता सध्या मला अनेक लोक भेटलेत, काल पण म्हटलेत मला, ते म्हणतात साहेब आम्हाला बोलवलं नाही, आमच्या गळ्यामध्ये पट्टा टाकून दिला. अनेक लोक आहेत की त्यांच्या गळ्यामध्ये जबरदस्ती पट्टा टाकला. आता जबरदस्ती पट्टा टाकत असेल आणि फोटो काढला आणि ते व्हायरल झालं. सध्या नांदेडमध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जोरात चाललेली आहे, भयानक चाललेली आहे. कोण कुठं चालला, कोण कुठं चालला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एकदम तेज आहे नांदेडमध्ये, आहे की नाही हो सत्तार साहेब, आहे ना. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एकदम फास्ट आहे. फक्त आपलं लक्ष तिकडेच आहे, कोण कुठं चाललं त्याच्यावर. मी तुम्हाला हे एवढं याच्यासाठी सांगतो की आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीपेक्षा कोण कुठं जातो त्याचं त्याला मरू द्या. आपल्याला मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त, महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम. मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टी ज्या आज आहेत हे फक्त आता दिशाभूल करण्याचं काम आता मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. दिशाभूल याच्यासाठी केलं जाते की त्यांचं दिशाभूल झाली, तुम्ही त्याच्यातच लटकलेला. अरे तो इकडे गेला तिकडे गेला, महत्वाचे प्रश्न राहिले ना. जसं बंटी पाटलांनी या ठिकाणी सांगितलं की शक्ती मार्गाच्या माध्यमातून आमच्या नांदेडची सुपीक जमीन त्या शक्ती मार्गामध्ये चालली, पैसे काही नाही. नागपूर ते गोवा अशा पद्धतीचा शक्ती मार्ग तयार केला जातो. पण आता मूळ मुद्द्यापासून आपण बाजूला गेलो. तो शेतकरी परेशान झाला, तो आत्महत्या करतोय. आपलाच भाऊबंद, शेतकऱ्याची जात नसते, मी अनेकदा सांगितलेलं आहे. शेतकरी तो मुसलमान पण असेल, शेतकरी तो हिंदू पण असेल, तो मराठा पण असेल, तो ओबीसी पण असेल. अशा शेतकऱ्यांची जात नसते, शेतकरी एक असतो. आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या देशातला, कारण की आपला देशच कृषीप्रधान देश आहे. आणि या कृषीप्रधान देशामध्ये अन्नदाता आत्महत्या करत असेल, तरुण शेतकरी आत्महत्या करत असेल, आमच्या आया बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जात असेल, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हे आपल्या कोणासाठी भूषणावं नाही, पण हे सरकार त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही. बाजूच्या तेलंगणामध्ये आमच्या नेते राहुल गांधींनी सांगितलं, मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर महिलांसाठी महालक्ष्मी योजना चालू करू, गॅस सिलेंडर तुम्हाला 500 रुपयात दिला जाईल, शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं जाईल, तरुणांच्या हाताला काम दिलं जाईल, नोकरी मिळाली नाही तर 7,500 रुपये दर महिन्याला दिले जातील, 1 लाख रुपये दरवर्षी त्यांना दिले जातील, 8,500 रुपये दिले जातील. आज तेलंगणामध्ये ह्या सगळ्या योजना चालू झाल्या, सरसकट कर्जमाफी झाली. याच देवेंद्र फडणवीसनी 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना केली. तिचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. मी शेतकरी आहे, मी पण अर्ज केला, पण आमच्या गावात नेट मिळत नव्हता. नेट मिळत नाही म्हणून मग आम्ही उंचावर जायचो, पहाडावर. माझ्यासारखे असंख्य शेतकरी आम्ही
तिथं नेट मिळत नाही म्हणून आम्ही ते अखरी रात्री बेरात्री जाऊन त्या ठिकाणी ते ऑनलाईन अर्ज केले। मग त्यांनी काढलं की त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा सरपंच असेल त्याला नाही भेटणार, पंचायत समितीचा सदस्य असेल त्याला नाही कर्जमाफी होणार, जिल्हा परिषद सदस्य असेल त्याला नाही कर्जमाफी होणार, अरे बाबा कोणी कर्मचारी असेल त्याला नाही भेटणार। म्हणजे त्यांनी हिरवा पिवळा असे रंग केले त्यावेळेस। तुम्हाला आठवत, तुम्ही काय तो मोदी हा बरोबर म्हणतो फडणवीस, लोकांना आज काय झालं तेवढं माहित असते, उद्या काय झालं आणि काल काय बोललो होतो ते काही विसरून जातात लोक, असं तो म्हणतो, तो बरोबर बोलतो। मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस असंख्य लोक शेतीचा हंगाम सोडून सोयाबीनला अळी लागली होती त्यावेळेस, तुम्हाला मुद्दाहून जाणीव करून देतो। पण कर्जमाफीच्या चक्करमध्ये आपण ते अर्ज भरण्यामध्ये सोयाबीनला अळीने पूर्ण खाऊन टाकलं, शेताच्या शेत साफ झाले, आपण दवाई वेळेवर नाही मारू शकलो। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढून शेतकऱ्यांची थट्टा केली। पर्यायानं आमच्या स्वाभिमानाचं आमच्या दैवताचं नाव ठेवून यांनी जे कर्जमाफी योजना केली, पर्यायानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुद्धा त्या फडणवीसच्या सरकारने त्या काळामध्ये केलेला आहे। अजूनही 2024 मध्ये आपण आलो, 16 ते 19 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केलेल्या योजनेचं कर्जमाफी झाली नाही, अजूनही शेतकरी ते अडलेलेच आहेत। आणि आता हे सांगतात की आम्ही कर्जमाफी करू। अहो, हे कर्जमाफी करणारे यांच्यावर पैसेच नाहीत, वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे यांची परिस्थिती वाईट आहे। आता तुम्हाला सांगतो की आता आपल्याकडे पोरांच्या शिक्षणासाठी आपण अनेक योजना केल्यात, बार्टी आहे, RTI अशा अनेक योजना आहेत। महाराष्ट्रामध्ये आमच्या पोरांचा संप चाललेला आहे। ज्या मुलांना फेलोशिपी साठी जे काही स्कॉलरशिप मिळतं ते सरकार द्यायला तयार नाही। अनेक दिवसाचं आंदोलन चालू आहे। याच नांदेड जिल्ह्याच्या एका पोरानी, त्याचं नाव तर आपल्या या जिल्ह्यातलाच बुडूर इंगणी या गावातल्या मुलांनी, त्यांनी तो उच्च शिक्षित मुलगा आहे, महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे, पुण्यात आंदोलन चालू आहे, सरकारने स्कॉलरशिप द्यायला अडचण निर्माण केली म्हणून या पोरांनी आपल्या अंगावर पेट्रोल टाकून मृत्यूला ओढून घेण्याचं काम या पोरांनी केलं। राज्याचा दुसरा उपमुख्यमंत्री सांगतो गुलाबी जॅकेटवाला, तो म्हणतो की PhD केलं तर का दिवे लावणार आहे, असं म्हटलं होतं की नाही? म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, आमच्या राज्यातल्या तरुण मुलांनी PhD करू नये। अहो, तुम्ही आपल्या घरचा पैसा नाही देत हो, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार, हा आमच्या घामाचा पैसा GSTच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत जातो आणि तो आमच्या गरीब, शोषित, पीडित व्यवस्थेमधले जे मुलं मुली आहेत त्यांना उच्च शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून तो पैसा खर्च केला पाहिजे। आणि तुम्ही म्हणता की PhD केलं तर दिवे लावतात। अहो, ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुलेंची हालत त्यावेळेच्या व्यवस्थेने, त्यावेळेच्या ब्राह्मण व्यवस्थेने केली होती की आमच्या शोषित पीडितांना, आमच्या बहुजनांना, आमच्या अल्पसंख्याकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। सावित्रीबाई फुल्यांनी पुढे जाऊन, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पुढे जाऊन शिक्षणाचा पाया रोवला। त्यांची ज्या पद्धतीने चेष्टा केली तीच परिस्थिती आजही, जी व्यवस्था त्या काळात महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि सावित्रीबाई फुल्यांना अपमानित करणारी व्यवस्था होती, ती आज सत्तेमध्ये बसलेली आहे। आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या आधारावर आपल्याला काळजी करण्याची गरज आज आहे। आणि आपण आज काळजी केली नाही। तुम्हाला लक्षात असेल की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला नीटची परीक्षा पास व्हावं लागेल। 12वीच्या नंतर जी काही मेरिट मुलं येत होती त्याच मुलांना आम्ही डॉक्टर बनवत होतो। आता रेखाताई चव्हाण इथं आहेत, त्या डॉक्टर आहेत, अनेक डॉक्टर इथं आहेत, डॉक्टर काळिंगे आहेत, हे डॉक्टर 12वीच्या नंतर, हे काही नीट परीक्षावाले नाहीत। म्हणून आता डोळ्याचं ऑपरेशन करतात कोणाचं
तर काही डोळ्याचा आंधळ नाही करत कोणाला. नीटची परीक्षा गेली म्हणजे तो सुपर डॉक्टर होतो असं नाही, पण सर्वसामान्याच्या मुलामुलींना डॉक्टर होऊ नये आणि म्हणून नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर नीटची परीक्षा सुरू झाली. या नीटच्या परीक्षामध्ये घोटाळा काय? नीटच्या परीक्षेतला घोटाळा पूर्ण देशभरामध्ये, जसं नरेंद्र मोदीनं नवीन संसद भवन बांधलं त्याचा गाजावाजा झाला. देशाची राष्ट्रपती आदिवासी असल्यामुळे तिच्या हाताने उद्घाटन नाही केलं. लोकसभेच्या प्रमुख, राज्यसभेच्या प्रमुख ह्या राष्ट्रपती असतात. त्या सदनाचं कुठलाही कामकाजाची सुरुवात करायची असेल तर ती राष्ट्रपती महोदयांच्या हाताने होते. पण नवीन जे लोकसभा भवन बांधलं त्याचं उद्घाटन मोदीजीने केलं, पण राष्ट्रपतीला तिथं येऊ दिलं नाही. ते जे संसद भवन बांधलं तेही लीक झालं, तिथंही पाणी गळायला लागलं. तिथंही पाणी गळलं, राम मंदिरामध्येही पाणी गळलं आणि तिथंही पाणी लीक झालं आणि इकडे पेपरही लीक होतात आणि आमच्या तरुणांचं भविष्य बर्बाद केलं जातं. म्हणजे सगळीकडे लीक व्यवस्था करून ठेवलेली आहे. या नीटच्या परीक्षेमध्ये ज्या पोरांचे निकाल लागले नाहीत, अजूनपर्यंत निकाल लागले नाहीत, अजून मेडिकलच्या ऍडमिशन सुरू झाल्या नाहीत, त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा अधिकार काय भाजपला आपण दिला? तरुणांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. आता सांगतात की लाडकी बहीण, आता सांगतात की लाडका भाऊ. अहो, लाखो मुली महिला गायब आहेत महाराष्ट्रातून, 5 लाखाच्या वर. त्या कुठं आहेत? जमिनीच्या आतमध्ये आहेत की जमिनीच्या वर आहेत? विदेशात आहे की देशात आहे? सरकार सांगायला तयार नाही. आम्ही सगळ्यांनी विधानसभेत प्रश्न विचारला आणि फडणवीस त्याच्यावर बोलायला तयार नाही. अहो, तुमचं सरकार लाडली बहीण नाही. अजित पवारांनी काल जे सांगितलं की बटन दाबली नाही तर आम्ही तुम्हाला योजना देणार नाही, म्हणजे यांचं लाडली बहीण नाही, यांची लाडली खुर्चीची जी तयारी चाललेली आहे ते आपल्याला लक्षात येतं. मी तुम्हाला विश्वास देतो, आपले नेते राहुलजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी ज्या पद्धतीनं भूमिका कर्नाटकमध्ये मांडली, बाजूच्या तेलंगणामध्ये मांडली आणि त्या योजना सत्तेत आल्यानंतर त्या कंटिन्यू चालू ठेवण्याची व्यवस्था केली गेली, तीच व्यवस्था महालक्ष्मीच्या नावाने या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प हा काँग्रेस पक्षाचा राहणार आहे, महाविकास आघाडीचा राहणार. त्यामुळे त्याला काही घाबरण्याचं नाही. यांचं नकली प्रेम आहे. हे पुतण्या मावशीचे लोक आहेत. जसं श्रीकृष्णाने पुतण्या मावशी म्हणते का, काय म्हणते तिला, तर हे सगळं मताचं राजकारण, महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा धर्म विकणारं जे महाराष्ट्रातलं हे महायुतीचं सरकार आहे, या सरकारचं आता हे नकली प्रेम लोकसभेच्या नंतर जे सुरू झालेलं आहे ते तुम्हाला त्या विषयावर घेऊन जायला तयार नाही. मी तुम्हाला विश्वास देतो, या नांदेडमध्ये आपलं सरकार आल्यावर बरोबर सरसकट, कारण की मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं, जेव्हा महाआघाडीचं सरकार या ठिकाणी झालं, आपल्या नेत्या सोनिया गांधींनी भूमिका मांडली, आम्हाला मुख्यमंत्री पद नको, आम्हाला उपमुख्यमंत्री नको, पण आमच्या ज्या अटी आहेत त्याच्यात मिनिमम कॉमन प्रोग्राम जो तयार केला गेलेला होता, त्या प्रोग्राममध्ये सोनियाजींनी सांगितलं की पहिल्याच वर्षामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि ते सरसकट झालं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने योजना झाली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट महाविकास आघाडीने माफ केलं. ते सोनिया गांधींची सूचना होती. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार, तरुणांच्या हाताला काम दिलं जाणार, त्याला पहिली नोकरी जी राहुल गांधीजींनी सांगितली होती त्या पद्धतीची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्माण करणार. आज आपल्याला लक्षात असेल की या लोकांचं शैक्षणिक धोरण जे आहे, मी मुद्दाहून तरुणांवर या ठिकाणी बोलतो कारण की मराठवाड्यामध्ये आमचा तरुण भरकटण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. यांचं जे शैक्षणिक धोरण जे आहे त्या शैक्षणिक धोरणामध्ये यांनी तुम्हाला आता जे रेग्युलर शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या बाहेर तुम्हाला काढण्याचं काम झालं. तुम्हाला तांत्रिक शिक्षण देण्याचा सरकारने निर्णय केला. मग
जो सुताराचा मुलगा असेल तर त्यांनी सुताराचंच काम करावं. जे काही आपले 12 बलुतेदार आहेत ना, त्यांच्या पोरांनी ते शिक्षण घ्यावं. त्याला रोजगार भेटेल की नाही भेटेल तो नंतरचा भाग आहे. पण तुम्हाला आता उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. तुम्हाला या पद्धतीचं शिक्षण प्रणाली करून ज्या ज्या आपल्या 12 बलुतेदार जाती आहेत त्याला त्या ठिकाणी जोडून द्यायचं आणि तुम्ही तिथंच राहा. तुम्हाला जग पाहण्याचा अधिकार नाही. तुम्हाला देशाच्या व्यवस्थेमध्ये प्रमुख पदाला जाण्याचा अधिकार नाही. 12 बलुतेदारांनी तिथंच लटकून राहावं. वडिलोपार्जित धंदा तुम्हीच करावा आणि त्याच्यात तुम्हाला काम भेटो की नको भेटो आपल्या घरामध्ये उपाशी मरा. या पद्धतीचं शैक्षणिक धोरण नरेंद्र मोदीच्या सरकारने या देशामध्ये आणलेलं आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये जेवढं सांगलं तेवढं कमी पडेल. कार्यक्रमाला खूप वेळ झालेला त्याच्यामुळे मी पुढच्या अजून येणारच आपल्याला हे सुरुवात आहे. पण मी तुम्हाला सांगतो की इतके विषय गंभीर आहे की आपल्या सगळ्यांना संपूर्ण नष्ट करण्याचं पाप या देशातल्या अन्नदात्याला, या राज्याच्या अन्नदात्याला, या देशातल्या तरुणांना, या राज्याच्या तरुणांना आणि महिलांना सगळ्या व्यवस्थेला संपवून वक्फ सारखा कायदा रद्द करण्याचं पाप करून मुस्लिमांच्या धार्मिक अधिकारावर घाला करण्याचं काम हे करतात. मी तर तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये हे फडणवीसाचं सरकार आल्यानंतर आपलं सिद्धिविनायकाचं मंदिर असेल, आपलं पंढरपूरचं मंदिर असेल, विठुरायाचं शिर्डीचं मंदिर असेल, हे सगळेच्या सगळे ताब्यात घेण्याचं काम फडणवीसच्या सरकारने केलं. देवस्थान कमिटीच्या जागा आपल्या ताब्यात घेऊन त्या जागेची विल्हेवाट आणि श्रद्धेनं आपण देतो जे पैसे, शिर्डीमध्ये असेल, आपल्या सिद्धिविनायकाला असेल किंवा पंढरपूरला असेल, ते सगळेच्या सगळे पैशाचं विल्हेवाट सरकार आपल्या पद्धतीनं लावेल. या लोकांनी हिंदूला सुद्धा सोडलं नाही तर हे मुस्लिमाला काय सोडणार आहे. आमच्या तिकडे दीक्षाभूमीवर नागपूरला अधिवेशनाच्या काळामध्ये एक मोठं आंदोलन निर्माण झालं. दीक्षाभूमी ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र चरणस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी धम्म स्वीकारला आणि म्हणून एक रासू गवई साहेबांच्या नेतृत्वामध्ये तिथं एक मोठं स्तंभ त्या ठिकाणी तयार करण्यात आला. पण या सरकारने त्या ठिकाणी एक नवीन योजना काढली आणि त्याला कसं डॅमेज करता येईल त्याचा प्रयत्न केला. तिथं बौद्ध बांधवांनी नागपूरमध्ये त्याचा विरोध केला आणि विरोध करून ते काम थांबवलं. मी तुम्हाला सांगतो की या पद्धतीनं प्रत्येक व्यवस्थेला आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवस्थेला संपवण्याचं पाप हे लोक करतात. मी मगाशी सांगत होतो की आपल्या मराठवाड्याचा आपण विचार केला तर शंकरराव चव्हाण साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आणि आमचे गुरु विलासराव देशमुख साहेब असतील, यांनी मराठवाड्याचा सांस्कृतिक वारसा सांभाळून ठेवला. मराठवाड्यामध्ये सगळ्या जातीचं एक सलोखा ठेवण्याचं काम यांनी केलं आणि मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही प्रयत्न केले ते आजही आपल्याला पाहायला मिळत आहे. आजही आपण त्यांचं नाव घेतो. पण मधला काळ जो आहे, जो भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर आणि जे आता भाजपमध्ये गेलेले लोक, या सगळ्यांनी या मराठवाड्याच्या विकासाला खीड लावली. आज मराठवाड्यामध्ये गावांमध्ये रस्ते नाही, गड्ड्याची रस्ते आहेत. नांदेडमध्ये आम्ही फिरलो, म्हणजे ज्या वेळेस डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे प्रधानमंत्री होते आणि त्यांनी आपल्या नांदेडाच्या गुरुगद्देच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2000 कोटी रुपये इथं दिलेत. आताही त्या 2000 कोटीचा हिशोब केला तर काय दिसणार आपल्याला? काय दिसणार? 2000 कोटीमध्ये त्या काळामध्ये नांदेड देशातलं सगळ्यात सुंदर शहर झालं असतं. देशातलंच नव्हे तर जगातलं सुंदर शहर झालं असतं. पण आज आम्ही नांदेडमध्ये आता गुरुगद्दीचं दर्शन करण्यासाठी गेलो. मी वसंतराव चव्हाण साहेबांच्या प्रचाराला आला असताना त्यावेळेस
मी तिथं माथा टेकायला गेलो होतो आणि त्यावेळेस म्हणालो होतो की मला पुन्हा येण्याची संधी द्या आणि मी पुन्हा येईल असं नाही म्हणत, नाही तर ते चुकीचं लावाल तुम्ही. पुन्हा येण्याची संधी दिली पाहिजे आणि आमचे महाराष्ट्रातले सगळे खासदार आपण निवडून आणले पाहिजे अशी प्रार्थना मी करून गेलो होतो. आज आम्ही तिकडे गेलो तर आज तिकडे पण गड्डेच गड्डे पाहायला मिळाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या नांदेडमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे दुरावस्था आहे. कायदा सुव्यवस्थेचा कुठे प्रश्नच राहिलेला नाही. म्हणजे मगाशी उल्लेख केला आदरणीय चनितला साहेबांनी की उद्धव ठाकरे साहेबांच्या गाडीच्या समोर नारळ फेकले गेले, बांगड्या तोडून फेकल्या गेल्यात, निंबू फेकले गेलेत. ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. त्याचं कारण असं आहे की हे सगळं का होतं महाराष्ट्रात, की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही. महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था सगळा संपलेला आहे. सगळेच्या सगळं पोलीस प्रशासन नेत्यांच्या मागे धावताना पाहतं, नेत्यांच्या मागे धावत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष आहे, विधानसभेचा अध्यक्ष होतो. मी एक पोलीस सुद्धा घेतला नाही माझ्या बरोबर, एक पोलीस, कारण की तुमचं रक्षण माझ्या सोबत आहे तर मी कशाला पोलीस घेऊ. एक पोलीस नाही माझ्याकडे. सांगायचं तात्पर्य असं आहे, आता जी गाडी दिसते आपले विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते आहेत तर त्याच्यामुळे त्यांचा तो प्रोटोकॉल राहणार. आमचे आपले जे प्रभारी आहेत ते केरळचे गृहमंत्री होते, त्यांनाही प्रोटोकॉल आहे पण ते घेत नाही. सांगायचं तात्पर्य असं की इथं पहिलेच पोलीस कमी आहेत. पोलिसांची भरती आम्ही यांना सांगितलं की पावसाळ्यात करू नका, पहिले करा, त्यांनी नाही केलं. आता पावसाळ्यामध्ये भरती होते, आमच्या मुली त्या पोलीस भरतीमध्ये जातात, मुलं जातात, तिथं राहायला जागा नाही, पाण्यात भिजतात आहेत, कुठेतरी रस्त्याच्या कडेवर रात्री थांबतात आहेत, बस स्टँडवर थांबतात, रेल्वेमध्ये थांबतात. त्या पण तर लाडक्या बहिणी आहेत ना, त्या पण लाडक्या बहिणी आहेत ना. यांना त्याची काही काळजी नाही. या लाडक्या बहिणीचा प्रचारासाठी 270 कोटी रुपये नुसतं प्रचारासाठी यांनी लावून ठेवलेले. म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचं पाप हे सातत्यानं करतात आहेत. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना पेटून उठायचं आहे. आपल्याला सगळ्यांना, तरुण असेल, आमचा शेतकरी असेल, आमच्या महिला असतील, कुठल्याही जाती धर्मातले लोक असतील, त्यांनी या महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता मूड बांधायची आहे. आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्रातलं हे भ्रष्ट सरकार हे सत्तेच्या बाहेर काढण्याचा संकल्प आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून या ठिकाणातून जायचा आहे. मी तुम्हाला मुद्दाहून सांगतो, काल लातूरमध्ये पण सांगितलं की आजचं हे जे सरकार आहे यांचा जो सर्वे येतो आहे हे 100च्या आत आहेत, तिघही जण 100च्या आत. हे 3 आकड्यामध्ये जाणारच नाही आहे, हे 100च्या आत. अशी परिस्थिती यांची आहे. यांच्याबद्दलचा राग मोठ्या प्रमाणात आहे. आपण पाहिलं की मोठे नेते त्यांच्या विधानसभेत परवा गेलेत तर त्यांना येऊ दिलं का लोकांनी? इथंच नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ दिलं का? भाजपच्या नेत्यांना गावबंदी झालेली आहे, बरोबर आहे. काँग्रेसवाले आमचा BR कदम कसा बघा या वयामध्ये तो बघा, आता असं वाटतं की मला 18 वर्षाचाच दिसतो BR कदम. तर BR काका ज्या पद्धतीनं आज सगळ्या जिल्ह्यामध्ये ते फिरतात आहेत, त्यांना कोणी अडवत नाही. या लोकांना काय अडवतं? कारण की भाजपनी आणि महायुतीनी महाराष्ट्राचं जे नाव डुबवलं, महाराष्ट्र लुटला. या लुटारू लोकांच्या विरोधात लोकांच्या भावना आहेत, म्हणून या लोकांना फिरू देत नाही, हे त्याचं कारण आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतोय. मी मगाशी म्हणालो, पक्ष आणि पक्षातली शिस्त या 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं 24 फेब्रुवारी 2024ला, याचा अर्थ असा नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी जे रथ जिथपर्यंत नेऊ शकलो नेलेला आहे, तुम्ही त्याला पुढे नेऊ शकत असाल तर घेऊन जा,
पण तुम्ही त्याला मागे येऊ देऊ नका असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं। तसंच हा काँग्रेस पक्ष जो आहे, हा काँग्रेस पक्ष कोणाची मालकी नाही आहे। हा शोषित पीडित सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे। हा जनतेचा पक्ष आहे, हा कोणाच्या एकाच्या घरचा पक्ष नाही आहे। पण या पक्षाला स्वातंत्र्याचा अर्थ उलटा लावून काही लोक आपल्या पद्धतीनं वागायचा पद्धत करत असतील तर मी प्रत्येकाला मार करत राहतो। माझ्या नजरेत एकदा आला, जसं मराठा समाजाचा कराट कार्यक्रम एकनाथ शिंदे करायला निघाले होते ना ते विधान भवनात, तसा मी करेक्ट कार्यक्रम नाही म्हणणार, पण त्यांनी सुद्धा पक्षाची शिस्त या ठिकाणी पाळली पाहिजे। मला इतकं आता प्रभारी साहेब आता ते झोपते तर बघा, झोप गेले 3-4 दिवसापासून झोपले नाही, पण एवढा असा धक्काबुक्की करता तुम्ही आम्हा लोकांना। प्रेम आहे आपलं, आम्हाला कळतं, पण याचा अर्थ असा नाही। आपण एक पद्धत घडवली पाहिजे। आमचा पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आणि आम्ही त्या पद्धतीने वागतोय अशा पद्धतीचा। झालं 24 फरवरीला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही, हे स्वातंत्र्य कायम राहणार, हे काय आता काही स्वातंत्र्य जाणार नाही। स्वातंत्र्य असंच पाहिजे का ते जाऊ द्यायचं? अजूनही काही लोक येण्याच्या मार्गात आहेत। म्हणून हे स्वातंत्र्य टिकवून ठेवा, नाही तर मी काय करा, मला विचार करावा लागेल तुम्ही बरोबर गडबड वागले तर पक्ष तर जाऊ देणार नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेलं आहे, हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे। तुमची आहे की नाही आहे? का मी इथं रोज येणार आहे का? BR साहेबांचं किंवा हनुमंत पाटलाची जबाबदारी नाही, किंवा आपले खासदार वसंतराव चव्हाण साहेबांची नाही, किंवा हाजी सत्तार साहेबांची नाही, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी। आपण सगळ्यांनी शिस्तबद्ध आणि त्या पद्धतीचा एक मेसेज सातत्याने लोकांमध्ये, आपणच या पद्धतीचं भांडत राहू, आपणच गडबड करणार, आपणच शिस्त पाळणार नाही तर मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती जाते आणि लोकांमध्ये माहिती गेली तरी यांच्यामध्येच ताळमेळ नाही तर आपल्या पक्षाच्या बद्दलचं मत खराब होतं। त्याच्यामुळे आपल्या पक्षाचं मत, कारण की काँग्रेसबद्दल लोकांच्या आस्था खूप आहेत, अपेक्षा फार आहेत। आत्ताच मराठा आंदोलन इथं आले, आम्ही त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांचा विश्वास आहे। राहुल गांधीजींनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या आधारावर प्रत्येक लोकांना वाटतं की काँग्रेस पक्ष आम्हाला न्याय देणार। मराठा आंदोलक आले, त्यांचा अर्ज आम्हाला त्यांनी दिला, त्यांचं आम्ही समजून घेतलं आणि त्यांचं समाधान करून आम्ही इथून पाठवलं। कोणाच्याही आरक्षणाचा जो इश्यू आहे, कारण की भाजपचं आरक्षण संपवायला निघालेलं आहे, संविधान संपवायला निघालेलं आहे, त्याच्यामुळे ज्या लोकांनी संविधान संपवण्याचा बिडा उचललेला आहे त्या भाजपला तर कोणी साथ देणार नाही। काँग्रेसकडून अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की अजिबात आपण लोकांनी शिस्तीमध्ये राहून पक्षाला मजबूत करणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। मग हिंगोलीचे कार्यकर्ते असोत, नेते असोत, परभणीचे असोत, सगळ्यांना, आणि मला आता सगळ्यांना मी घेतो, ही सूचना सगळ्यांच्या समोर देतो, मग आपण पक्षीय मीटिंग घेणार आहोत, सगळ्यांचा आढावा। मी आपल्याला सांगतो की जे प्रमुख आहेत जिल्ह्याचे, आमदार असतील, माजी आमदार असतील, जिल्हा अध्यक्ष असेल, या सगळ्यांनी सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन काम करायचं आहे। अजिबात हे वेगळं नाही, हा वेगळा येते तो वेगळा येते, अजिबात होता कामा नये। आणि हे ग्रुपबाजी करणारे नेते असतात ना, त्याच्याबरोबर कोणी फसायचं नाही। आपण काँग्रेस पार्टी बरोबर राहायचं, जो ग्रुपबाजी करते ना तर त्याचे परिणाम वाईट होतात। आतापर्यंत नांदेडमध्ये ग्रुपबाजीच होत होती, काय झाली परिस्थिती? म्हणून तुम्हाला सांगतो की एकदम शिकायला खूप आहे आपल्याला। म्हणून तीनही जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांना माझ्या सूचना आहेत की अशा पद्धतीचं नाही, महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे, हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, याला कोणी थांबवू शकत नाही। प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका सुद्धा आमची आहे। आता ते पण आम्ही केलं, नाही तर आमदार झाला, मंत्री झाला की तोच आपला पाहायचा। संघटना, पक्ष
नेते येतील जातील म्हणून मगाशी सांगितलं, नेते येतील जातील, पक्ष हा कायम राहतो आणि म्हणून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सत्तेमध्ये सन्मान देण्याची भूमिका सुद्धा ही काँग्रेस पक्षाची राहणार, अशी भूमिका सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी मांडतोय। मी पुन्हा आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येने इथं आल्यात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद साहेब।